बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 57. सगळ्यांचं अखेरचं पाणी घालून झालं. सगळे क्रियाकर्म आटोपले. आता अग्नी द्यायची वेळ आली. नारायण, गंगाराम, तुकाराम आणि भाऊ रेडेकर या चौघांनी तिरडी उचलली व सरणाजवळ गेले. आई, आई, माझ्या आई, असं ओरडत आशा ओर बडवून घेऊ लागली. सुमननं आणि सुनीतानं तिला सावरत एका बांधावर नेऊन उभं केलं. सगळ्या बायकाही तिथं जाऊन उभ्या राहिल्या. दुपारचा 1 वाजला होता. वैशाखातले दिवस चालू होते. चोहो बाजूनी उन्हाची खाई पेटलेली. भाऊनं तिरडीला बांधलेला काथ्या सोडला. महादेवनं रुक्मिणीच्या अगोदरच्या खऱ्या डोरल्यातला एक सोन्याचा मणी काढून तिच्या तोंडात ठेवला. नंतर नारायणनं आणि गंगारामनं तिचा मृतदेह उचलून सरणावर ठेवला. संजयकडे बघत श्रीपतीने इशारा करून त्याला जवळ बोलावलं. सोबत उमेशही गेला. श्रीपतीनं भाताच्या रिकाम्या झालेल्या मडक्यात पाणी भरून संजयच्या हातात दिलं व चित्तेभोवती 3 वेढे मारायचे. 3रा वेढा पूर्ण होताच मडकं जमिनीवर आपटून फोडायचं असं सांगितलं. तोपर्यंत उमेशच्या हातात मशाल देऊन त्याला तसंच उभं राहायला सांगितलं. 3रा वेढा पूर्ण होताच संजयनं हातातलं मडकं जोरात जमिनीवर आपटून फोडलं आणि आई, आई असं ओरडत चेहऱ्यावर दोन्ही हातांची ओंजळ धरून तो गुडघे टेकून रडू लागला. त्याला शिवाजीनं जाऊन त्याला आधार देत उठवलं व सावरलं. नंतर उमेशच्या हातातली मशाल श्रीपतीनं माशीच्या कांडीनं पेटवली व ती संजयच्या हातात दिली. श्रीपतीने त्याला उत्तर दिशेनं चितेला आग लावायला सांगितलं. तसंच संजयनं केलं. चिता पेटली. पेटत्या चितेकडे बघत तो आई, आई म्हणून मोठ्यानं रडू लागला. उमेशने त्याला मिठी मारली व तोही रडू लागला. आपल्या घोर चुकीमुळं आपल्या आईची पेटलेली चित्ता आणि त्या चितेतनं उठणाऱ्या ज्वाळांकडे दोघंही रडतच पाहू लागले. एका अक्षम्य चुकीचं भयानक पडसाद आणि त्या चुकीची साक्षात एक दाहक परिणिती पाहून ते ढसाढसा रडू लागले. त्यांना रडताना पाहून शिवाजीला राहवलं नाही. त्यानं सावरण्यासाठी त्यांच्या पाठीवर हात ठेवला. दोघंही शिवाजीला मिठी मारून रडू लागले. शिवाजीनं त्यांना पेटत्या चित्तेपासून दूर नेऊन आंब्याच्या झाडाखाली बसवलं. चित्तेनं पेट घेताच आशानं पुन्हा बोंब मारली. आई, आई म्हणून ती ओरडू लागली, कळवळू लागली. शांता, कमळाबाई, संगीता, सुनीता, सुगंधा, सुमन या सर्वजणी पुन्हा रडू लागल्या. इतर बायकांनी त्यांना सावरलं. चितेनं पूर्णपणे पेट घेतला. कट 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 असा पेटणाऱ्या लाकडांचा आवाज होऊ लागला. रंडन त्या उन्हात चिता भडबडून पेटू लागली. श्रीपतीनं आणि गंगारामनं सगळ्या बायकांना आवाज देऊन घराकडे जाण्यास सांगितलं. तशा सर्वजणी गावच्या वाटेला लागल्या. संगीतानं आशाच्या हाताला पकडून तिला हळूच परत फिरवलं. जड मनानं हुंदके देत आशा चालू लागली. चालता चालता ती मागं वळून जळत्या चितेकडे पाहू लागली. आई, आई, तू कुठं गेलीस ग? असं म्हणत हमसून हमसून रडत एक एक पाय घरच्या दिशेनं टाकू लागली. लपलपणाऱ्या ज्वाळाने आता चित्तेला पूर्णपणे आपल्या कवेत घेतलं. पूर्ण जोमानं चित्ता भडकली. झाडाखाली बसून सगळी पुरुष मंडळी दुःखी मनानं पेटलेल्या चितेकडे पाहत शांत बसली होती. सर्वांनी मिळून 3ऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी कावळ्याला नैवेद्य ठेवण्याचं ठरवलं. गंगारामनं सर्व गावकऱ्यांना घराकडे जायला सांगितलं. तसं सगळेजण उठले. शंकरनं पाटील बंधूंच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना घराकडे चालण्यास सांगितलं. दोघंही जड मनानं उठले व खाली मानेने सर्वांसोबत गावच्या दिशेनं चालू लागले. संजय, उमेश, नवकुडकर आणि शिवाजी सगळ्यांच्या मागणं चालू लागले. पेटलेली चिता जळून विजेपर्यंत कोणीतरी पाठीमागं थांबावं लागतं. कधीकधी प्रेत अर्धवट जळालेलं असतं. डोक्याची कवटी फुटलेली नसते.
कवटी फुटते त्यावेळी मोठा आवाज होतो. तो आवाज झाला नसेल तर कवटी फुटली नाही असं समजायचं. अशावेळी सरणावर पुन्हा लाकडे घालून प्रेत कवटी फुटेपर्यंत आणि पूर्ण जळेपर्यंत तिथं थांबायचं असतं. कवटी फुटून प्रेत पूर्ण जळून राख झाल्याची खात्री पटल्यावर घराकडे जायचं असतं. त्यासाठी श्रीपती, गंगाराम आणि तुकाराम पाठीमागं थांबले. तसं रुक्मिणीची कवटी फुटल्याचा आवाज आला होता, पण तरीही ते मागे थांबले. अर्थात तिथं थांबण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण तावून पेटलेल्या चितेनं रुक्मिणीच्या खंगून कृश झालेल्या देहाला शिल्लक ठेवलंच नव्हतं. गेली 18 वर्षे चिंतेने खंगवलेल्या शरीराला चितेनं जाळून राख केलं होतं. बऱ्याच वेळानं पेटणाऱ्या ज्वाळा शांत झाल्या व राखेचा ढीग जमून तो धुमसू लागला. त्यातनं हलकासा सफेद धूर निघू लागला. गंगारामनं आणि श्रीपतीने एका कळकीच्या काठीला तो ढीग हलवून पाहिला. सगळी राखच होती ती. अग्नीनं काहीच शिल्लक ठेवलं नव्हतं. शिल्लक होती ती फक्त राख. रुक्मिणी आता एक आठवण म्हणून पाठीमागं शिल्लक राहिली. ज्या शेताचं तोंड सुद्धा न पाहण्याची शपथ घेतलेली रुक्मिणी आता त्याच शेतात कायमची विसावली. रुक्मिणीच्या देहाची राख झाली. तिचा आत्मा पुन्हा लक्ष लक्ष जन्मासाठी व नव्या देह मिळवण्यासाठी या अनंत विश्वाच्या पसाऱ्यात गायब झाला. जन्म मृत्यूचे हे रहाट गाडगं न कुणाला कळलं, न निर्मात्याचं हे असीम रहस्य कुणी जाणलं. मृत्यू जीवनातलं एक अटळ सत्य. प्रत्येक जीवाला नकोसं वाटणारं, प्रत्येक जीवाचा जीव घाबरवून सोडणारं, मनात धडकी भरवणारं सत्य, अंगाचं पाणी पाणी करणारं एक भयान सत्य, जीवनाचं अंतिम सत्य. जीव संपतो पण जीवन चालू राहतं. खरं तर जीवन मृत्यूच्या या प्रवासात जीवाचं जीवन हे क्षणभंगूर असतं, पण मृत्यू निरंतर असतो. जीवन हे काही काळासाठीच आपली साथ देतं, पण मृत्यू तर अनंत काळासाठी साथ देतो. जीवनात प्रत्येकाला सह्यात्री मिळतात, पण मृत्यूनंतरचा अज्ञात आणि अनंत असा प्रवास एकट्यानेच करायचा असतो. ना कोणाची साथ, ना कोणाची संगत. आजूबाजूला किर, भयान शांतता आणि सोबतीला गुप्प अंधार. रुक्मिणीवर अग्निसंस्कार करून परतल्यानंतर पाटलांच्या घरासमोरील बादलीतलं पाणी तुळशीच्या डहाळीनं सर्वांना पायावर शिंपडून घेतलं व ते आपापल्या घराकडे गेले. घरातल्या सर्वांनी आणि सहकाऱ्यांनी पण पायावर पाणी शिंपडून घेतलं व घरात जाऊन बसले. साधनानं आणि संध्यानं सगळ्यांचं अनुकरण केलं व त्या सुगंधाच्या घरात जाऊन बसल्या. घरात आल्यावर पण आशाच्या डोळ्यातनं दुःख वाहतच होतं. मनाच्या कप्प्यात साठलेला पूर्ण 18 वर्षांचा दुःखाचा सार अश्रू वाटे पाजरत होता. आईचा धावा करीत ती रडत होती. शांताही रडत होती. बायका त्यांना समजावत होत्या. बाहेरच्या संपात पाटील व शामराव कपाळाला हात लावून भिंतीला टेकून बसले होते. बाकीचे सर्वजण खाली माना घालून शांत बसून होते. सगळ्यांप्रमाणेच नवकुडकर, शिवाजी, संजय व उमेश या सर्वांनी पण घरासमोरील बादलीतलं पाणी पायावर शिंपडून घेऊन ते तसेच बाहेर खिन्न मनानं चिंचेच्या झाडाखालच्या आपल्या गाडीला टिकून उभे होते. सगळ्यांनीच टाळल्यामुळं संजयला आणि उमेशला घरात जायचं धाडस होत नव्हतं. चिता विजल्याची खात्री झाल्यावर गंगाराम, श्रीपती व तुकाराम घराकडे परतले. त्यांनी घरासमोरच्या बादलीतलं पाणी पायावर शिंपडून घेतलं व घरात जाऊन बसले. सर्वजण शांत बसले पाहून तेही काही न बोलता गप्प बसून राहिले. अंत्ययात्रेत संपूर्ण गाव सामील झाला होता, पण सकाळपासून संजय व उमेश बरोबर कोणीही बोललेलं नव्हतं. घरच्यांसह सगळ्या गावानं त्यांना ओळखलं होतं, पण श्रीपती शिवाय त्यांच्याशी कोणीच बोललेलं नव्हतं. पण नेमकं हे आजच कसे काय उगवलेत? रुक्मिणीचा अंत पाहत तिचं मरणच हवं होतं की काय यांना? ती जर्जर आणि क्षीण होईपर्यंत यांनी का वाट पाहिली? जर हे सर्व माहीत होतं तर मग हे या अगोदर का आले नाहीत? आता तरी यांनी कशाला यायचं होतं? जिथं राहिले होते तिथंच राहायचं होतं त्यांनी. सगळं जळून खाक झाल्यावर आग विझवायला आले ते.
असे रागीट प्रश्न व विचार सगळ्यांच्या मनात तयार होते. त्यावेळी यांना शोधण्यासाठी क्षितिज पार करीत दाही दाही दिशा पालथ्या घातल्या होत्या. तरीही हे सापडले नव्हते आणि एवढ्या वर्षानंतर हे स्वतःहूनच अचानकपणे घराकडे परतले होते आणि तेही नेमकं आजच. खरं तर हे दोघंच एवढ्या मोठ्या दुःखाला जबाबदार आहेत. त्यावेळेच्या आणि आत्ताच्या सुद्धा निर्माण झालेल्या भयंकर परिस्थितीला हेच जबाबदार आहेत. पोरगी जन्माची आदू होण्यासाठी हेच कारणीभूत आहेत. रुक्मिणीला मृत्यूच्या जबड्यात ढकलणारे हेच आहेत. आमची मन भावना करपवणारे हेच आहेत. आमच्या जीवनाची दुर्दशा करणारे हेच आहेत. आम्हाला दुःखाच्या दरीत ढकलणारे हेच आहेत. जीवनभराचं दुःख पदरात घालणारे हेच आहेत. घराण्याच्या दुर्दशेला हेच जबाबदार आहेत. आमच्या नशिबाला जन्माचं रडं लावणारे हेच आहेत. पाटील, शामराव, शांता आणि आशा या चौघांच्या मनात हे असे अनेक सरमिसळ विचार धुमाकूळ घालीत होते. त्यांचं डोकं भंडावून गेलं होतं. जीवनात निर्माण झालेल्या प्रचंड दुःखामुळे तर चौघांचीही मनं पूर्णपणे खचून गेली होती. रोजच्या निराशेमुळे त्यांच्या मनाची उभारी पूर्णतः ढासळून गेली होती. 1.5 तपाच्या या वनवासात मनाच्या पालव्या केव्हा चुकून गेल्या होत्या. मनातल्या त्यावेळच्या हिरवळीचं एका रुक्ष वाळवंटात रूपांतर झालं होतं. सुखानं नांदणाऱ्या घरात दुःखच कायमचं घर करून बसलं होतं. चारही बाजूनं झालेल्या जीवनाच्या वाताहतीमुळे हरवलेली आपली मुलं, आपले भाऊ परत घराकडे आलेत म्हणून कुणाच्या चेहऱ्यावर कसलेही भाव उमटले नव्हते. चेहऱ्यावर जे भाव आता दिसत होते ते गेले 18 वर्ष दुःख भोगलेल्याचेच भाव होते. रुक्मिणी गेलेल्याचेच भाव होते. डोळ्यात नेहमीसारखे दुःखाश्रू आणि मनात आता रुक्मिणीच्या कधीही न विसरणाऱ्या आठवणी दाटल्या होत्या. घरची मालकीन गेल्यामुळं तर आता घर अगदी सुनं पडलं होतं. इतक्या वर्षाचा रुक्मिणीचा सहवास आता संपला होता. घर पोरकं झालं होतं. घरात एक भीतीदायक सावट भरून राहिली होती. संजय, उमेश, शिवाजी आणि नवकुडकर गाडीजवळ उभे होते. झाडाची सावली पसरली होती म्हणून दोघांनीही डोक्यावरचे टॉवेल गळ्याभोवती गुंडाळले होते. साधना, संध्या, सुमित्रा देवी आणि मुलं त्या समोरच्या घरात आहेत असं नवकुडकरांनी ज्योतिबाच्या घराकडे बोट करून दाखवत त्यांना सांगितलं. तरीही ते बराच वेळ तिथंच उभे राहिले. घरातलं कोणीतरी येऊन आपल्याला बोलेल असा त्यांचा आग्रह झाला होता, पण त्यांच्याजवळ साधं कोणी फिरकलंही नव्हतं. बोलण्याचा तर फार दूरचा प्रश्न होता. दुसरं म्हणजे सुरुवातीला रुक्मिणीच्या शेजारी बसून रडताना अपराधी मनामुळे स्वतःची नजर चोरत दोघांनीही जास्त कोणाकडे पाहिलेलं नव्हतं. फक्त आईकडेच त्यांची नजर लागून होती. तिला ओळखायचा प्रयत्न करीत होते, पण तिच्या पूर्वीच्या चेहऱ्यातने आत्ताच्या चेहऱ्यात मेळही बसला नव्हता आणि तिची ओळखही त्यांना लागली नव्हती. तिनं बोललेल्या बाबू या शब्दामुळेच ती आपली आई आहे याची त्यांना खात्री झाली होती. पश्चातापात जळणाऱ्या त्यांच्या अपराधी मनानं आईच्या शेजारी बसून रडणाऱ्या दोघी तिघी बायकांनाच तेवढं हलकंसं पाहिलं होतं. त्यातली आई आई असं म्हणत रडणारी ती अपंग व कृशबाई कोण आहे हे मात्र त्यांना कळलं नव्हतं. अक्का म्हणत रडणाऱ्या शांतालाही ओळखलं नव्हतं आणि हातात काठी घेऊन बसल्या कुबड आलेल्या म्हाताऱ्या शारूबाई ओळखलं नव्हतं. हातनं घडलेल्या अक्षम्य अशा निंदनीय चुकीमुळे अपराधी भावनेनं लाज आणि शर्मेनं झुकलेल्या माना वर करून रडणाऱ्या बाकी कोणाकडे पाहण्याची हिंमतही त्यांना झालेली नव्हती. पण आमची अक्का कुठं रडताना दिसत नाही म्हणून ते गोंधळून गेले होते. तिच्या सासरहून ती अजून आली नसेल असं त्यांना वाटलं, पण शेवटपर्यंत ती दिसलीच नव्हती. ती तर आली पाहिजे होती, काहीच कळेना. अक्का कुठं दिसत नव्हती, पण सुरुवातीपासूनच मला सोडून गेलीस माझी आई, आता मी कुणाच्या आधारानं जगू, मला बी तुझ्या संग घेऊन चल, असं घोगऱ्या आवाजातनी अडकळत बोलत व ऊर बडवून घेत आईच्या मृतदेहावर पडून रडणारी ती लकवा मारली अपंग बाई कोण? मन कोड्यात पडलं. सकाळपासून कोणी ढुंकूनही बघितलं नसल्यामुळं त्यांना घरात पण जायची हिंमत होईना. ते तसेच तिथं उभे राहिले.
धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.